गायत्री, नागरिकांचा दृढ विश्वास, अमरावती 24 मध्ये आपले स्वागत। शिराळा येथील शेतकऱ्यांची विमा कंपनीने फसवणूक केल्याने शेतकऱ्यांनी विमा कंपनी प्रतिनिधींचा पुतळा जाळून निषेध केला। सोयाबीन पिकाच्या कापणीच्या वेळी सतत पावसामुळे सोयाबीन पीक पूर्ण सडून कचून नष्ट झाल्याची सर्व माहिती विमा अधिकारी यांना वारंवार फोन करून दिली। विमा अधिकाऱ्यांनी विशेष दखल न घेता 48 तासांच्या आत तुम्ही ऑनलाईन तक्रार करा, अन्यथा तुमच्या पिकांची पाहणी होणार नाही, शक्य नाही असे उत्तर दिले। काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न असफल ठरले, तर काहींना ऑनलाईन कसे करावे हे समजत नाही। शेतकऱ्यांच्या साधेपणाचा फायदा विमा कंपनीने घेतला। पिकाचे नुकसान होऊ नये, विमा कंपनीच्या हेरेखोरपणामुळे पीक विमा नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिला। विमा कंपनीच्या निषेधार्थ आज अनिल उर्फ राजू गंडे, सचिव भाजपा अमरावती जिल्हा यांचे नेतृत्वाखाली विमा कंपनीच्या हेरेखोरपणाची होळी करून निषेध व्यक्त केला। विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली, आम्हाला न्याय मिळावा म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले। यावेळी भाजपा कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते। उपस्थितीमध्ये भरत लव्हाडे, देवेंद्र लव्हाडे, हरीश नावरे, अतुल ढोक, अमोल ढवके, अक्षय धर्माळे, राजू कळेसकर, पांडुरंग जिटकाटे, सोपान पेडेकर, रमेश मुंडाने, रवी नावंदर, हरीश लव्हाडे, प्रवीण गंडे, संजय दर्क, लक्ष्मीबाई मदनकर, मोहन वडे, सरकार बावनकुळे, विजय कडू, जयप्रकाश नावंदर, निलेश मस्के, घनश्याम माधुरकर, मनोहर कोल्हे, सागर लव्हाडे, भीमसागरचे ज्येष्ठ पत्रकार श्री डी.आर. वानखडे उपस्थित होते। एक तर ते ऑनलाईन प्रणाली समजलं नसली काही झाले, त्याच्यानंतर गेली काही समजलं तर कदाचित साईट ओपन झाली नसतं आणि साईट ओपन करणं बसतं तर तिकडे सोयाबीन सोडून राहिलं आणि त्या पिरियडमध्ये कसं